श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी संजय कुलकर्णी. नाट्यछंदमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एप्रिल महिना हा संपत आला आणि मे महिना आता लवकरच सुरू होईल. याची चाहूल मला काल शिवाजी मंदिरात जेव्हा मी अबब विठोबा बोलू लागला हे बालनाट्य पाहत होतो त्यावेळेला मला लागली. कारण बालगोपाळ मंडळ इतकं त्या नाटकाला प्रतिसाद देत होतं ते पाहून मला कळलं की आता बालनाट्याचा मोसम सुरू झाला आहे. होय मित्रांनो, मे महिन्यात बालनाट्य येतात कारण शाळांना सुट्टी पडते आणि बच्चे मंडळींचा टाइमपास व्हावा म्हणून काही निर्माते बालनाट्याची निर्मिती करतात. आता बालनाट्य कुणी सुरू केली हा प्रश्न ज्या वेळेला तुम्हाला पडेल त्यावेळेला मला असं वाटतं की सुधाताई करमरकर, कांचन सोनटक्के, रत्नाकर मतकरी आणि सुलभाताई देशपांडे यांनी त्या काळात बालनाट्य संस्था स्थापन केली आणि बालनाट्याची निर्मिती केली. ही बालनाट्य सर्व पाहिल्यामुळे मला असं वाटलं की या बालनाट्यानं मराठी व्यावसायिक रंगभूमीला अभिनेते दिले, दिग्दर्शक दिले, लेखक दिले आणि अभिनेत्री सुद्धा दिल्या. आज ज्या व्यावसायिक रंगभूमीवर आपण पाहतो की जे अभिनेते आणि अभिनेत्री भूमिका करतायत यातील बहुतांशी सर्वच कलाकार हे बालनाट्यातून आलेले आहेत. त्या काळची बालनाट्य, त्या काळचे सादर होणारे प्रयोग याविषयी मी पुढच्या भागात नक्कीच बोलणार आहे. पण आज मला हे बोलायचं आहे की जी बालनाट्य येतात सध्या तरी त्याची निर्मिती ही एक चांगल्या प्रकारे होताना दिसते. प्रामुख्याने उल्लेख करायचा तर राजू तुलालवार, अशोक पावसकर, प्रवीण भारदे आणि सुलभाताई देशपांडे यांची आविष्कार संस्था यांनी बालनाट्याची निर्मिती सध्या सुरू केलेली आहे. परंतु सध्याची बालनाट्य जी होत आहेत ती बालनाट्य नसून बाल एकांकिका आहे. म्हणजे 2.5 तासामध्ये बालप्रेक्षकांना 3 एकांकिका पाहण्यास मिळतात. मला असं वाटतं एकांकिका म्हणजेच नाटक आणि नाटक म्हणजेच एकांकिका हा प्रश्न मला नेहमी पडलेला असतो. महाराष्ट्र शासन दरवर्षी बालनाट्याची स्पर्धा घेते आणि त्या बालनाट्यात 200हून अधिक बालनाट्य सादर होतात. मित्रांनो, त्यावर मी नक्की बोलणार आहे, पण बोलताना प्रत्येक प्रसंग तुम्हाला मी सांगणार आहे. आज मी अबब विठोबा बोलू लागला या बालनाट्यावर बोलणार आहे. अबब विठोबा बोलू लागला हे बालनाट्य सुधाताई करमरकरांच्या लिटिल थिएटर या संस्थेने काही वर्षापूर्वी सादर केलं होतं. हे नाटक सुंदर होतं, चांगलं होतं, प्रेक्षणीय होतं, बघणेबोल होतं. परंतु काळ बदलला तशी बालनाट्याच्या संहिता सुद्धा बदलत गेल्या आणि आता जी बालनाट्य सादर होतात ती नव्यानं लिहिली जातात, नव्या प्रकारची येतात, ज्यामुळे बालप्रेक्षकांच्या मनावर संस्कार व्हावे. मला आठवतंय सुधाताई करमरकरांचं आग पेटीतला राक्षस हे विनोद हडप यांनी लिहिलेलं एक बालनाट्य का होत नाही? कारण अजूनही ते ताजं, टवटवीत आणि बालमनावर संस्कार करणारं आहे. तसेच अबब विठोबा बोलू लागला या बालनाट्यात काय आहे, नव्यानं काय सांगितलंय? उलट हे नाटक मोठ्या प्रेक्षकांसाठी आहे का हे मला पहिले 2 प्रवेश पाहताना जाणवलं. कारण त्या 2 प्रवेशात दिग्दर्शकांनी मांडलेल्या आकृतीबंध हालचाली या बालनाट्याला किंवा बालप्रेक्षकांना साजेशा नव्हत्या. कारण त्यात जो भाव दाखवलेला आहे तो मला तरी पटलेला नाही आहे. विषय तोच आहे, विठोबा बोलू लागतो, विठोबा शिंकतो वगैरे वगैरे वगैरे. परंतु
एक मात्र मला इथे नमूद करावंसं वाटतं की त्या नाटकातील जी मुलं आहेत, त्या नाटकातील जे कलाकार आहेत, ते इतका अप्रतिम अभिनय करतात की तेच प्रेक्षकांना, मोठ्या प्रेक्षकांना, बाल प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. हे सर्व पाहत असताना मला जुन्या स्मृतींची उजळणी करावीशी वाटली आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, निर्मात्यानो, नवीन बालनाट्य करा, ज्यात तुम्हाला काहीतरी दाखवता येईल. आणि तसं राजू तुलालवार, अशोक पावसकर, प्रवीण भादरे सध्या दाखवताना दिसतात. मित्रांनो, पुढच्या वेळेला बालनाट्यावर मी बोलणार आहे, पण तत्पूर्वी अबब विठोबा बोलू लागला या नाटकासाठी तुम्ही, जर तुम्हाला वेळ मिळाला तर ते नाटक अवश्य पहा. कारण ते नाटक सुजाताई करमरकरांच्या कालखंडातलं आहे, वेगळं आहे. परंतु ज्या लोकांना अशी नाटकं आवडत नाहीत किंवा असं कथानक आवडत नाहीत, त्यांना मी काय सांगणार. मित्रांनो, इथेच थांबतो. पुढच्या वेळेला भेटू. माझं नाट्यछंद चॅनल तुम्ही शेअर करा. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना ते सबस्क्राईब करायला सांगा. एवढं बोलतो. धन्यवाद. नमस्कार.